हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापिका NS रंगरेज आणि आज आपण 12वी कॉमर्स वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील व्यवस्थापनाची तत्त्वे हा लेसन नंबर फर्स्ट आपण पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये लेसन नंबर फर्स्टमध्ये प्रस्तावना बघा की व्यवस्थापनाची आवश्यकता जी आहे ती सर्व प्रकारच्या व्यावसायिक संघटनांना असते. व्यावसायिक संघटना म्हणजे काय, तर ज्या संघटनांचा उद्देश नफा कमविणे हा असतो, नफा मिळविणे हा उद्देश असतो, तर त्यांना म्हणतात व्यावसायिक संघटना. तर अशा व्यावसायिक संघटनांना व्यवस्थापनाची आवश्यकता असते. तर आणि त्याचबरोबर बिगर व्यावसायिक संघटनांनासुद्धा व्यवस्थापनाची आवश्यकता असते. एखादं हॉस्पिटल असेल किंवा शिक्षण संस्था असेल किंवा आश्रमशाळा असेल, वृद्धाश्रम असेल, बालाश्रम असेल किंवा मस्जिद असेल, मंदिर असेल, तर यांचा उद्देश काय असतो की समाजाला सेवा पुरविणे. तर अशा सर्व संघटनांना आपण बिगर व्यावसायिक संघटना असे म्हणतो की ज्यांचा उद्देश काय असतो, समाजाला सेवा पुरविणे. आपण अकाउंटमध्ये शिकतच आहोत, नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न म्हणजेच काय, बिगर व्यावसायिक संघटना. तर अशा बिगर व्यावसायिक संघटनांनासुद्धा आपली रोजची कामे करण्यासाठी आणि आपला उद्देश जो आहे सेवा पुरविणे हा उद्देश साध्य करण्यासाठी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. आणि आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या घरात, आपल्या सामाजिक आयुष्यात आपल्याला व्यवस्थापनाची आवश्यकता असते. जर व्यवस्थापनाची तत्त्वे वापरून आपण आपली रोजची कामे केली तर आपण जो काही आपलं जीवन आहे ते चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि आपला जो ध्येय आहे तो आपण पूर्ण करू शकतो. व्यवसाय संघटनेचे आवश्यक स्रोत जे आहे, यंत्रसामुग्री, साहित्य, पैसा, तर त्याचप्रमाणे व्यवस्थापन हे सुद्धा आवश्यक स्रोत मानले जाते. व्यवसाय संघटना चालविण्यासाठी जसं आपल्याला माहिती आहे, व्यवसाय संघटना चालवण्यासाठी जमीन लागते, श्रम लागते, मनुष्यबळ लागते, यंत्रसामुग्री लागते, साहित्य लागतात, पैसा लागतो. तर अशाच पद्धतीने सर्व काही जर असेल आणि व्यवस्थापनच नसेल तर व्यवसाय संघटना आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि सर्व जे स्रोत आहेत, यंत्रसामुग्री, साहित्य, पैसा, जमीन, भांडवल, मनुष्यबळ याचबरोबर जर व्यवस्थापन असेल तर अचूक पद्धतीने आणि कमी वेळेत काम पूर्ण होईल आणि व्यवसाय संघटना आपल्या उद्देशापर्यंत पोहोचेल. संघटनेच्या इतर सर्व स्रोतांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती असणे आवश्यक असते. व्यवस्थापकाला आपला जो काही ध्येय आहे व्यवसाय संघटनेचा, जर तो साध्य करायचा असेल, उद्देश साध्य करायचा असेल, तर व्यवस्थापकाला व्यवस्थापनाची तत्त्वे माहिती असणे आवश्यक आहे. विविध व्यवस्थापन विचारवंतांनी त्यांच्या निरीक्षणातून, पद्धतशीर अभ्यासातून व्यवस्थापनाचे विविध सिद्धांत मांडलेले आहेत. तर ही जर व्यवस्थापनाची तत्त्वे आहे ही सहजच उपलब्ध झालेली नाही आहे. तर विविध जे विचारवंत आहे त्यांनी निरीक्षण केलेले आहे, चाचण्या केल्या, पडताळण्या केलेल्या आहेत आणि त्या पडताळणीतून, अभ्यासातून हे व्यवस्थापनाची तत्त्वे, सिद्धांत मांडलेली आहेत. व्यवस्थापनाची विविध तत्त्वे, सिद्धांत, तंत्रे एकसारखे परिणाम प्राप्त करून देतात. म्हणजे ही जी तत्त्वे आहेत, हे तत्त्वे जर आपण वापरली तर त्यांचा काय होतो, परिणाम एकसारखाच होतो. कोणतीही तत्त्वे जर वापरली आपण तर त्यांचा परिणाम एकसारखा होतो. सिद्धांत म्हणजे काय, प्रिन्सिपल्स. तत्त्वे म्हणजे सुद्धा प्रिन्सिपल्स. तंत्रे म्हणजे टेक्निक, काम करण्याची टेक्निक. तर व्यवस्थापनामध्ये जी तत्त्वे आहेत ती आपण वापरली तर त्याचा जो काही परिणाम आहे तो एकसारखाच होणार, त्यामध्ये काही बदल होणार नाही. 100% त्याची खात्री असते की अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर त्याचा परिणाम असा होणार म्हणजे होणारच. आपण सायन्समध्ये जी एक सिद्धांत आहे बघा की आपल्या पृथ्वीमध्ये काय आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय, जर चेंडू वर फेकला तर तो खाली येणार म्हणजे येणारच. हे काय आहे, सिद्धांत आहे, तत्व आहे. तर यामध्ये काही बदल होणार का, नाही होणार. तर यालाच म्हणतात सिद्धांत, तत्व. तर ते एक सत्य आहे आणि त्यामध्ये काही बदल होणार नाही. म्हणजेच व्यवस्थापनाची तत्त्वे जर आपण वापरली तर त्याचा परिणाम ठरवून दिल्यानुसारच होणार, त्या सिद्धांतानुसारच त्याचा परिणाम आपण अनुभवणार. परंतु प्रत्येक संस्था, परिस्थिती व व्यक्तिपरत्वे त्यांच्या उपयोगात बदल होतो. म्हणजे संस्था बदलली की व्यवस्थापनाची तत्त्वेसुद्धा बदलतात. त्यांच्या संस्थेच्या कामानुसारच त्यांची तत्त्वेसुद्धा, व्यवस्थापनाची तत्त्वेसुद्धा बदलतात. समजा शिक्षण संस्था आहे तर त्यांचा उद्देश काय आहे की विद्यार्थ्यांना शिक्षित करणे आणि त्या उद्देशानुसारच त्या व्यवस्थापनाची, त्या संस्थेची कामे, व्यवस्थापक जो आहे त्या शिक्षण संस्थेचा, तर त्यानुसारच त्याचा उद्देश जो असेल त्यानुसारच तो व्यवस्थापनाचा वापर करणार. म्हणजे त्या संस्थेतील जे व्यक्ती आहेत, शिक्षक असतील किंवा कर्मचारी असतील इतर, तर त्यांच्याकडून कशा पद्धतीने आपला उद्देश साध्य करून घेता येईल
तर यासाठी व्यवस्थापनाची तत्त्वे शिक्षण संस्थेमध्ये वापरली जातील. जर एखादा हॉस्पिटल असेल तर त्यांचा उद्देश काय आहे? समाजाला सेवा पुरविणे, उपचार करणे. तर त्यानुसार त्या हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहे, कर्मचारी आहे, त्यानुसार व्यवस्थापनाची तत्त्वे वापरतील आणि आपला उद्देश जो आहे सेवा पुरवणे तो साध्य करतील. म्हणजेच काय आहे की संस्था, परिस्थिती व व्यक्ती बदलली की व्यवस्थापनाची तत्त्वेसुद्धा त्यानुसार चेंजेस त्यामध्ये होत असतो. थोडक्यात व्यवस्थापन संघटनेच्या उद्दिष्टांना अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्धारित करता येते. म्हणजे संस्थेचा जो उद्देश आहे त्यानुसार व्यवस्थापनाची तत्त्वेसुद्धा निश्चित केली जातात आणि एकूणच संघटना कशा पद्धतीने काम करेल याबद्दल निर्णय घेते. व्यवस्थापन काय करते की संस्थेचा उद्देश काय आहे तो निश्चित करते आणि त्यानुसार कोणती तत्त्वे वापरली जातील, व्यवस्थापनाची कोणती तत्त्वे वापरली जातील याबद्दल निर्णय घेतला जातो. व्यवस्थापनाचा समावेश उत्पादन घटकामध्ये केला जातो. आता उत्पादनाचे घटक कोणकोणते तर आपल्याला माहिती आहे, आपण 11वीत शिकलेलो आहोत. उत्पादनाचे घटक जमीन, श्रम, संयोजक, भांडवल हे काय आहे? उत्पादनाचे घटक आहेत. तर उत्पादन करण्यासाठी काय लागते? जमीन लागते, पैसा लागतो, भांडवल, मनुष्यबळ, यंत्रसामुग्री वगैरे लागतात. आता हे सर्व काही आपल्याकडे उपलब्ध असेल, जमीन असेल, बिल्डिंग असेल, यंत्र असतील, मनुष्यबळ असतील, सर्व काही असेल, पण व्यवस्थापनच नसेल. व्यवस्थापकाला व्यवस्थापनाची माहितीच नसेल. कशा पद्धतीने कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलं पाहिजे, कोणत्या व्यक्तीला कोणतं काम दिलं पाहिजे, कशा पद्धतीने कमी वेळेत आपण पूर्ण काम करून घेतलं पाहिजे जेणेकरून आपला जो उद्देश आहे उत्पादनाचा तो पूर्ण होईल, आपण तिथे पोहोचू. तर यासाठी कशाची आवश्यकता आहे? व्यवस्थापनाची. आणि यामुळे जमीन, श्रम, भांडवल, संयोजक हे घटकासोबतच व्यवस्थापनसुद्धा उत्पादनाचा एक घटकच मानला जातो. तर व्यवस्थापनाची विविध कार्ये आहेत, त्यामध्ये 5 कार्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय आणि नियंत्रण या 5 कार्यांचा समावेश व्यवस्थापनामध्ये केला जातो. पुन्हा एकदा, नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय आणि नियंत्रण यांचा आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत. पुढचा टॉपिक आहे अर्थ आणि व्याख्या. एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. एखादा व्यक्ती असेल किंवा संस्था असेल तर त्यांचा जो काही ध्येय आहे तो प्राप्त करताना की विविध यंत्रणा म्हणजे टेक्निक, तंत्र, काम करण्याची पद्धत याचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. काही तंत्रांना वैश्विक मान्यता असते, त्यांना तत्त्वे म्हटले जाते. म्हणजे असे काही तत्त्व असतात, प्रिन्सिपल्स असतात तर ज्यांना संपूर्ण जगामध्ये मान्यता असते, तर त्याला म्हटलं जातं तत्त्वे म्हटलं जातं त्यांना. तत्त्वे व्यवस्थापकाला संस्थेची सर्व कार्ये विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. तत्त्व वापरून जर व्यवस्थापकाने काम केली, आपल्या संस्थेची कामे जर व्यवस्थापनाची तत्त्वे वापरून केली तर आपला जो काही उद्देश आहे संस्थेचा तो पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापकाला मार्गदर्शक ठरतात ही तत्त्वे. मार्गदर्शक तत्त्वांची व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास व संघटनेचे ध्येय साध्य करण्यास मदत होते. मार्गदर्शक तत्त्वांची व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास आणि संघटनेचे जे काही ध्येय आहे ते साध्य करण्यास मदत होते. तर व्यवस्थापक जो असतो त्याने जर या तत्त्वांचा वापर केला आणि आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलं तर काय होईल? जो काही उद्देश आहे त्या संस्थेचा तो पूर्ण होईल. तत्त्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते, जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते. म्हणजे तत्त्व म्हणजे काय? एक मूलभूत सत्य आहे, त्यामध्ये काही बदल होत नाही. तत्त्व म्हणजे काय? अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर त्याचा परिणाम असा होणार म्हणजे होणारच, याची 100% खात्री. आणि हे तत्त्व म्हणजे एक तर्कशुद्ध सत्य आहे, विचार आहे की तुम्ही जर अशा पद्धतीने काम केलं तर त्याचा हा परिणाम होणार म्हणजे होणारच. जसं मी तुम्हाला आत्ता उदाहरण सांगितलं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, आपण एखादी वस्तू वर फेकली तर ती खालीच येते, वरती जात नाही, ती खाली येणार म्हणजे येणारच. हे काय आहे? गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीमध्ये आहे, तर यामध्ये काही बदल होणार नाही. हे आहे तर्क, सत्य, मूलभूत सत्य आहे हे.
त्याच पद्धतीने जर आपण दुसरं उदाहरण बघितलं की जर आपण रोज प्रेझेंट राहिलो वर्गामध्ये, शाळेत आपण रोज प्रेझेंट राहिलो वर्गात आणि आपण रोज अभ्यास केला, तर काय होईल, आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये आपले चांगले मार्क्स आपल्याला प्राप्त होतील. जरा याच्या उलट काय होईल, जर तुम्ही अभ्यासच केला नाही तर तुम्हाला 80% मार्क मिळावे अशी तुमची अपेक्षा आहे, तर मिळतील का? नाही मिळणार. तर तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. हे काय आहे, मूलभूत सत्य आहे. जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला चांगले मार्क मिळणार नाही. हे सुद्धा काय आहे, मूलभूत सत्य. याला म्हणतात तत्व, प्रिन्सिपल्स, व्यवस्थापनाची तत्त्वे. जर चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क्स मिळतील आणि जर अभ्यासच केला नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. हे आहे व्यवस्थापनाची तत्त्वे. जर तुम्ही चांगला अभ्यास केला तरच तुम्हाला चांगलं मार्क मिळणार आहे. सोप्या शब्दात जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्त्वे असे म्हणतात. तंत्रे किंवा प्रणाली, तंत्रे म्हणजे टेक्निक, प्रणाली म्हणजे सिस्टीम, एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्त्वे असे म्हणतात. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की असं केलं तर असं होणार म्हणजे होणारच याची खात्री असते, तर त्याला म्हणतात तंत्रे किंवा प्रणाली. ही तत्त्वे वैश्विक आहेत आणि ती सर्वत्र लागू पडतात. म्हणजे ही जी व्यवस्थापनाची तत्त्वे आहे संपूर्ण जगभरात पसरलेली आहे आणि सर्व मान्य आहेत. या तत्त्वांच्या आधारामुळे व्यवस्थापकांना चुका व शिका या तत्त्वांचा अवलंब करावा लागत नाही. जर व्यवस्थापनाची तत्त्वे वापरून आपण संस्थेमध्ये सर्व कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतली तर चुकण्याचा प्रश्नच येत नाही. चुका आणि शिका या तत्त्वाचा अवलंब करावा लागत नाही. उदाहरणार्थ क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाची रचना व विभाजन खेळाडूमध्ये त्यांच्या कौशल्य आणि क्षमतेनुसार केले जाते. म्हणजे समजा इथे क्रिकेटचं उदाहरण दिलेलं आहे. समजा एखाद्याला बॉलिंग चांगली जमत असेल तर त्याला बॉलिंगच द्यावी. जर एखाद्या खेळाडूला क्रिकेटमध्ये बॅटिंग चांगली जमत असेल तर त्याला बॅटिंगच द्यावी. समजा एखाद्याला बॅटिंग चांगली जमत नसेल आणि त्याला आपण सांगितलं की तू बॅटिंग कर, तर त्याला जमणार नाही आणि आपण स्कोअर काय करू, कमी होणार, आपली रन कमी होतील. त्याच पद्धतीने व्यवसाय संघटनेमध्ये, कंपनीमध्ये जे एम्प्लॉईज असतात, काम करणारे कर्मचारी असतात, तर त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या अंगी असणारे गुण कौशल्य पाहूनच व्यवस्थापकाने त्यांना कामे दिली पाहिजे. एखाद्या कर्मचाऱ्याची बौद्धिक क्षमता चांगली असेल तर त्याला त्यानुसार काम द्यावे. एखाद्या कर्मचाऱ्याची शारीरिक क्षमता चांगली असेल तर त्याला त्यानुसार कामे द्यावी. समजा एखाद्या व्यक्तीला कम्प्युटरचं नॉलेज चांगलं असेल तर त्याला कम्प्युटरची कामे द्यावी आणि एखाद्या व्यक्तीला शारीरिक क्षमता चांगली असेल तर त्याला माल वाहतुकीचं काम द्यावा किंवा इतर जड जी कामे इतरांकडून होत नसतील तर त्याला ती कामे द्यावी. अशा पद्धतीने बौद्धिक क्षमता आणि शारीरिक क्षमता ही पाहूनच कर्मचाऱ्यांची पाहून त्यांना त्यांच्या गुण आणि कौशल्यानुसार त्यांना जे काम चांगलं जमत असेल त्यांना ती कामाची विभागणी करणे, यालाच व्यवस्थापनाच्या भाषेत कामाचे विभाजन असे म्हणतात, जे व्यवस्थापकाच्या तत्वांपैकी एक आहे. विविध तत्त्वे आहेत व्यवस्थापनाची, त्यापैकी हा एक तत्व आहे कामाचे विभाजन. कामाचे विभाजन कसे केले पाहिजे, कर्मचाऱ्यांचे गुण आणि कौशल्य ओळखून व्यवस्थापकाने त्यांना कामे दिली पाहिजेत. ज्याला जे काम जमत असेल त्याला तीच कामे द्यावी. अशा पद्धतीने आपण प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप बघू. थँक्यू.